पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपनं आघाडीच्या नेत्यांना पक्षात घेण्याचा सपाटा लावल्यामुळे घटक पक्ष अस्वस्थ आहेत। विशेषतः घटक पक्षांनी ज्या जागांवर दावा केलाय तिथे त्यांचे आघाडीतले कट्टर विरोधक सेना भाजपमध्ये दाखल होत असल्यामुळे राजू शेट्टींनी तर उघड नाराजी व्यक्त केलेली आहे। पश्चिम महाराष्ट्राच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या गडाला लोकसभेत महायुतीने हादरा दिल्यानंतर आता विधानसभेत अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। आघाडीचं जहाज बुडू लागल्याचं दिसताच काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक नेते महायुतीच्या जहाजात उड्या मारू लागलेत। शिवसेना भाजपचं अस्तित्व नसलेल्या मतदारसंघात दोन्ही पक्षांनी या नेत्यांना प्रवेश देण्याचा धडाका लावलाय। या जागांवर सेना भाजपची ताकद नसल्यानं राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्षानेही दावा केलाय। विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत महायुती विरोधात काम करणाऱ्या नेत्यांच्या या शिवसेना प्रवेशानं घटक पक्ष नाराज आहेत। काँग्रेस राष्ट्रवादीचं जहाज बुडायला लागलेलं आहे आणि ते जहाज बुडत असताना त्या जहाजाला कुरतडून भोकं पाडून ज्यांच्यामुळे जहाजात पाणी शिरलं तेच उंदीर आधी जहाजातून बाहेर पडून दुसऱ्या जहाजात महायुतीच्या बसू पाहत आहेत। त्या उंदरांना कितपत महत्त्व द्यायचं या दोन पक्षांनी ठरवावं, कारण हे जहाज मग बुडायला वेळ लागणार नाही। काही मतदारसंघांवरून शिवसेना भाजपमध्ये अस्वस्थता आहे। तासगावातून अजित घोरपडेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होताच हा मतदारसंघ वाट्याला असलेल्या शिवसेनेनं संतप्त प्रतिक्रिया दिली। विटा खानापूरमध्ये गेल्या निवडणुकीत 20,000वर मतं घेणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी गेली काही वर्ष भाजपच्या साथीनं निवडणूक लढवण्याची तयारी केली, पण शिवसेनेनं माजी आमदार अनिल बाबर यांना राष्ट्रवादीतून आयात केल्यानं त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरलं जाण्याची चिन्ह आहेत। कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा आणि पुण्यातील अनेक जागांवर अशा प्रवेशांनी महायुतीच्या घटक पक्षातीलच अस्वस्थता वाढली आहे। त्यामुळे महायुतीत सुरू असलेलं इन्कमिंग महायुतीची ताकद वाढवण्यापेक्षा महाडोकेदुखी ठरू शकतं। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।